याग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे नमः पूर्णाय शंभवे नमः पूर्णाय शंभवे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सब संतन की जय. जय हरी सर्वांना. जय हरी जय. 5 क्रमांकाची ओवीपासून सर पुढे. आईसे एके कापुरपणी तिही ये तिनी उनी या परी आटनी सत्ताधिकांची. अर्थ याप्रमाणे एका कापुराचे ठिकाणी काळेपणा, दुर्गंध आणि मृदुता यांची व्यावृत्ती केली आहे, त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश आणि सुख या 3 पदांनी असत, जड, दुःख यांची व्यावृत्ती करून एक ब्रह्म सांगण्यात त्याचे तात्पर्य आहे. विवरण: अशा रीतीने मालिन्य, दुर्गंध आणि काठिण्य या 3 विरुद्ध धर्माचा निषेध करणारे हे 3 धर्म एका कापुरात जसे ऐक्याला प्राप्त होतात, त्याप्रमाणे सत्ताधिक पदांची आटणी करून आनंदरूप ब्रह्मात होते. म्हणजे असताची व्यावृत्ती करून सतपद आटले, जडाची आटणी करून चितपद आटले आणि दुःखाची व्यावृत्ती करून आनंदपद आटले. अशा रीतीने ही 3 पदे आपल्या विरुद्ध धर्माचा निषेध करणारी आहेत, वस्तूची वाचक नाहीत, कारण ब्रह्म अवाच्य वस्तू आहे. आता काही ठिकाणी सदेह सौम्येदमग्रीस प्रज्ञान घन आनंदो ब्रह्मती व्यजानात इत्यादी श्रुतीमध्ये सुटी सुटी पदे आलेली आहेत. परंतु नुसते सत सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, नुसते चित सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, नुसते आनंद सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते. कारण केवळ सदपदावरून जरी परमात्म्याचा बोध झाला तरी त्यात चित व आनंद असतेच. म्हणूनच तसे श्रुतीमध्ये सुटी सुटी पदे आलेली आहे. सार गोष्ट: एका ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तिन्ही पदांची आटणी होऊन ही तिन्ही पदे एकाच परमात्म्याचा बोध करून देतात. म्हणून सच्चिदानंद हे ब्रह्माचे स्वरूपही आहे आणि प्रवृत्ती निमित्त प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे व लक्षणही आहे. कारण ही पदे इतरांपासून व्यावृत्त करणारे आहेत, म्हणून लक्षणही आहे. उदाहरणार्थ, कावळा बसलेले देवदत्ताचे घर आहे, हे घराचे तटस्थ लक्षणही आहे. आणि पिवळी माडी देवदत्ताचे घर आहे असे म्हटले तर हे त्याचे स्वरूपही आहे. म्हणजे त्या घराचा बोध करून देताना ते त्याचे लक्षण होते व घरात प्रवेश करताना तेच त्याचे स्वरूप होते. अशा रीतीने परमात्मा व सच्चिदानंद पदे यात कल्पित धर्मधर्मी भाव मानूनच स्वरूपाची व लक्षणाची कल्पना करावी लागते. मी महाराजांना विनंती करतो की महाराज कृपया आपण बोलावं. म्यूट म्यूट तसंच आहे महाराज आपलं.
येतोय आवाज आता. वाचन झालं का पूर्ण? हो हो महाराज. परत परत वाचन करू द्यात का ओवीचं? हा ती उभी पंचवीस जॉईन झालो. आपण काल 4 पर्यंत चिंतन केलं होतं 2 दृष्टांताचं. आज 5व्या ओळीला आपण सुरुवात केली. परत एकदा वाचून घेऊया फार तर. सर परत एकदा आपण वाचूया. बर चालेल. हा. ऐसे एके कापुरपणी तिनी ये तिनी उनी या परी आटणी सत्ताधिकांची. अर्थ याप्रमाणे एका कापुराचे ठिकाणी काळेपणा, दुर्गंध आणि मृदुता यांची व्रावृत्ती केलेली आहे. त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश आणि सुख या 3 पदांनी असत जड दुःख यांची व्यावृत्ती करून एक ब्रह्म सांगण्यात त्याचे तात्पर्य आहे. विवरण: अशा रीतीने मालिन्य, दुर्गंध आणि काठिण्य या 3 विरुद्ध धर्माचा निषेध करणारे हे 3 धर्म एका कापूरपणात जसे ऐक्याला प्राप्त होतात, त्याप्रमाणे सत्ताधिक पदाची आठणी करून आठणी एका आनंद स्वरूपात, आनंदरूप ब्रह्मात होते. म्हणजे असताची व्यावृत्ती करून सत्पद आटले, जडाची आठणी करून चित्पद आटले, दुःखाची व्यावृत्ती करून आनंद पद आटले. अशा रीतीने ही 3 पदे आपल्या विरुद्ध धर्माचा निषेध करणारे आहेत, वस्तूची वाचक नाहीत, कारण ब्रह्म अवाच्य आहे. इथे थांबूया का महाराज? म्हणजे गोविंदचा भाग राहिला काही वाचायचा? हा, पुढे पुढे एक पॅराग्राफ आहे राहिलेला, वाचा ते. वाचून घेऊ ना. बर, हा. आता काही ठिकाणी सदैव सौम्येदमग्रसीत प्रज्ञान घन आनंदो ब्रह्मेती व्यजनात इत्यादी श्रुतीमध्ये सुटी सुटी पदे आलेली आहेत. परंतु नुसते सत सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, नुसते चित सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, नुसते आनंद सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते. कारण केवळ सदपदावरून जरी परमात्म्याचा बोध झाला तरी त्या चित व आनंद असतेच. म्हणूनच तसे श्रुतीमध्ये सुटी सुटी पदे आलेली आहेत. सार गोष्ट एका ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी 3 पदांची आठणी होऊन ही 3 पदे एकाच परमात्म्याचा बोध करून देतात. म्हणून सचितानंद हे ब्रह्माचे स्वरूपही आहे आणि प्रवृत्ती निमित्त प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे व लक्षणही आहे. कारण ही पदे इतरांपासून व्यावृत्त करणारी आहेत, म्हणूनच लक्षणही आहे. उदाहरणार्थ, कावळा बसलेले देवदत्ताचे घर आहे, हे घराचे तटस्थ लक्षणही आहे. आणि पिवळी माडी देवदत्ताचे घर आहे असे म्हटले तर हे त्याचे स्वरूपही आहे. म्हणजे त्या घराचा बोध करून देताना ते त्याचे लक्षण होते व घरात प्रवेश करताना तेच त्याचे स्वरूप होते. अशा रीतीने परमात्मा व सच्चिदानंद पदे यात कल्पित धर्मधर्मी भाव मानूनच स्वरूपाची व लक्षणाची कल्पना करावी लागते. बोलावं महाराज आपण. उजाळ धृती मार्दव या तिही तिही वनिव हे देखिजे साविव कापुरी अंगे तीर उजाळ की उजाळ तो चिमवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जे आयशे ए कापूरपणी तिही इने इये तिही उनी या परी आटणी सत्ताधिकाची सत्ताधिकांची या ग्रंथामध्ये ज्ञानोबा राय सत्चित आनंद या 3
पदाच्या माध्यमातून ते आपल्या अधिष्ठान मूळ स्वरूपाचं वर्णन म्हणून आपण वाचतात किंवा लक्षण स्वरूप वेदानं श्रुतीनं या 3 शब्दानं दाखवून दिलेलं आहे. तर या 3 शब्दाचा एक अर्थ किंवा एका अर्थाला 3 औषधातून बोलणं. महाराज रिजॉईन होता येईल का? आवाज आहे ना का? आवाज कटायला आ- लागला पूर्ण. कमी यायला का? फुटायला का? नाही आवाज कटतोय आवाज. एकदा कट करून वापस जॉईन व्हा ना. आज तुमचे पण आवाज लय बारीक यायला लागले. काय सेटिंग केली काय? आज सरता पण आवाज सगळ्यांनी आला मला. नाहीच जमा. नाही आवाज बाकी योग्य आहे याला. तुमच्याकडे नेटवर्कचा जास्त प्रॉब्लेम दिसायला जरा. तुमचा बाकीचे पण सगळ्याला आवाज आवाज रोज जसा येत होता तसा आहे ना. लयच कमी. नेहमी सारखा आवाज येत आवाजाची नाही काही मला. सेटिंग कोणी कमी जास्त केली का काही? नाही सिटिंग आवाज काय जरा- करणार? तुम्ही दुसरं पण करू शकता. आता तुमचा आवाज बरोबर यायला लागला महाराज. मगाशी जो थोडासा असा फाटत होता ना, तो आता जे तुम्ही नाही, बोलताय ना, तुमची तो आता आवाज- बरोबर यायला लागला. तुमची सर्वांची आवाज जशी येत होती तशी आज अजिबात येईना. लयच कोणतं टन लयच बारीक यायला लागलं. रोज रोज स्पष्ट असतात. रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. काहीतरी मी मगाच म्हणालो होतो म्हणलं राहू द्या. रेंज प्रॉब्लेम आहे महाराज. तुमच्याकडे रेंजचा जास्त प्रॉब्लेम यायला. हा? बहुतेक टावर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम. बाकी सगळ्यांची ओके आवाज यायला लागली. आवाज यायला का जरा? हा आवाज बारीक येतोय आणि कटायला लागला. मधात राहून कटतोय. बाकी काहीच नाही. बाकी आता सरांनी वाचलं तेव्हाही काही अडचण नव्हती. पण एकदम योग्य आवाज येऊ लागला होता आम्हाला. तुमच्याकडे आवाजच पोहोचत नाहीये आणि तुमचाही दुसरीकडे पोहोचत नाही असं व्हायला वाटतं. एकदा रिजॉईन होऊन बघा तुम्ही, असं मला वाटतं. आता काय करायचं? कॅमेऱ्याचं पण होतं. नाही कॅमेरा नाही. एकदा तुम्ही काय करा, कट करा. कॅमेरा बंदच ठेवा. काय अडचण नाही जर लयच प्रॉब्लेम असला तर. पण एकदा तुम्ही पहिले कट करा आणि पुन्हा एकदा रिजॉईन व्हा. बरेच वेळेस काय होतं, रेंज कमी जास्त असते ना, ती जॉईन होत नाही. आता येतो का आवाज? का कमीच येतो आता? येतोय हा, येतोय ओके. आता आवाज आता ओके आवाज यायला. येतोय. हा. आता येतोय आता महाराज. आता तुमचे पण आवाज रोजच्या सारखे आले आता. हा ते बरोबर. तुम्हाला रेंजचाच प्रॉब्लेम आहे. ते कधी रेंज तसं त्याच्यामुळेच कट करून जॉईन व्हा म्हणतो. ठीक आहे राहू द्या. आता जे आहे ते करू आता. इतकं जेवढं करता येत तेवढं आपल्याला करता येतं. ठीक आहे. उजाल धरती मार्दव या तिही तिही उनिव हे देखिजे सावेव कापुरी एकी अंगी कीर उजाल की उजाल तोची मवाल की दोन्ही ना परिमळ मात्र जी ऐशी एकी कापूरपणी तिही ये तिही उनी या परी आठणी सत्ताधिकांची. माऊली ज्ञानोबा या सच्चिदानंद पदत्रे विवरण या 5व्या प्रकरणामध्ये त्या मूळ स्वरूप असणाऱ्या सर्वांचं अधिष्ठान असणार जे आत्मरूपानं लक्षात आलेलं जे स्वरूप आहे, जे आतापर्यंतच्या बोलण्याहून ज्याच्यामध्ये अनेकपणा नाही, ज्याच्यामध्ये 5 पाना देखील नाही,
तीनपणा नाही, दोनपणा नाही आणि एकपणाची देखील वाच्यता नाही, असं असलेलं आपलं मूळ स्वरूप, त्या मूळ स्वरूपाचा ज्ञानोबा राय सच्चिदानंद या तीन पदाचा परामर्श घेतात की या तीन पदानं श्रुती मातेनं एकाच स्वरूपाबद्दल तीन लक्षणा, तीन स्वरूपाचा तीन औषधकातून वर्णन केलेलं आहे आणि ती तीन नसून एकच आहे हे दाखवून द्यायला लागलेले आहेत. तर सत चित आनंद ह्या तीन पदाची योजना श्रुती मातेनं जरी केलेली असली, वेदात जरी आढळत असली, तरी ते तीन स्वरूप नाहीत, एकच स्वरूप आहे. पण त्या एका स्वरूपाची तीन लक्षणं किंवा तिन्ही मिळून एक स्वरूप, तीन औषधाकातून त्याचं बोलणं, त्याच्याबद्दल बोलणं, अशा प्रकारचं ज्ञानोबा आपल्याला दाखवून देतात. तर ज्ञानोबानं याच्या आधी सुवर्णाचा आणि अमृताचा दृष्टांत देऊन त्या ही मध्ये तीन वाचतात पण वस्तू एकच आहे, किंवा ते तीन पर्यायी शब्द नाहीत, ते तीन वस्तूचे शब्द नाहीत, एका वस्तूची तीन पर्याय नाहीत आणि तिन्ही मिळून एक वस्तू आहे. जसं कणक, कांती आणि काठिण्य हे तीन मिळून एक आहे, किंवा पातळपणा, गोडी आणि दूध अमृत हे एकच आहे, हे ज्ञानोबारायण आपल्याला दृष्टांत देऊन सांगितलं. आणि या तिन्हीची जी वाच्यता होती, तर तद्विरुद्ध असणाऱ्या तिन्हीचा निषेध करण्यासाठी, त्या तद्विरुद्ध असलेल्या तिन्ही धर्माची व्यावृत्ती निराश करण्यासाठी या तीन पदाची वाच्यता आहे. वास्तविक पाहता त्याच्यासाठी नसते, हे बाकीचं बाजूला हाताळण्यासाठी, त्याच्या विरुद्ध असलेलं जे आहे तर ते नाही, याच्या ठिकाणी नाही आणि याच्या वाचून तिकडे बी नाही. दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी ज्ञानोबाराय आपल्याला लक्षात आणून द्यायला लागले. सत्ता, प्रकाश, सुख हे जे तीन पद आहेत, सच्चिदानंद, तर ह्या तीन पदाची प्रवृत्ती का झाली, तर त्याच्या विरुद्ध असणारी प्रवृत्तीतली असद, जड आणि दुःख यांना अस्तित्व नाही, हे नाहीतच, हे दाखवायसाठी या तीन पदाची योजना आहे, असं ज्ञानोबा आपल्याला पटवून देतात. कारण प्रत्येक जे नाम आहे ते वस्तू दाखवून देण्यासाठी असते, म्हणजे नाम असते तर त्याचं स्वरूप किंवा त्याचं लक्षण असते. त्या नामातच त्या स्वरूपाचं लक्षण किंवा त्या स्वरूपाबद्दल त्याच्या स्वरूपाचं वर्णन असते त्या नामातच. म्हणून त्या नामाचा आणि त्या नामीचा अभेद असतो, असं आपल्याला त्या शब्द भाषेवरून, शब्द प्रयोगावरून लक्षात येतं. तर मग माऊली म्हणतात, सत्ता, प्रकाश, सुख हे जे तीन शब्द आहेत, हे तीन शब्द स्वरूपासाठी कमी आणि असह्य दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी जास्त आहेत. प्रत्येकच जो शब्द असतो भाषाशास्त्रातला, तर ती वस्तू इतर वस्तू वेगळी करून दाखवण्यासाठी असतो, ती इतर वस्तू वेगळी टळटळीत लक्षात देण्यासाठी असतो. म्हणून इतर गोष्टीचा निषेध, इतर गोष्टीला बाजूला सारणं आणि तीच वस्तू दाखवून देणं, असा त्या शब्दाचा भाव असतो, त्यासाठी शब्दाचा प्रयोग असतो. वाणी त्यासाठी झाली, वाणी स्वरूप दाखवून देण्यासाठी वाणी असते, ध्यानात घ्या. म्हणून वाणीचा दुहेरी प्रयोग होत असतो, पररूप बाजूला करणं, स्वरूप दाखवणं, आणि ह्या दोन्ही घटना एकच आहेत. पररूप बाजूला केलं तर स्वरूप टळटळ होतं, किंवा स्वरूप टळटळ झालं तर पररूप बाजूला जातो. म्हणून सत या शब्दानं सत दाखवून दिलेला आहे आणि असदाची व्यावृत्ती केलेली आहे. मग असदाची व्यावृत्ती केली तर सद उरते, किंवा सद लक्षात आलं तर असद व्यावृत्त होते, निराश होतो. ध्यानात घ्या. चित शब्द उच्चारला तर चित शब्द उच्चारल्यावर चित लक्षात येतो, आणि जे जे अचित आहे, जे जे जड आहे ते वागा होतं.
ते बाजूला जातं. तद्व्यतिरिक्त सद असतं. असद व्यतिरिक्त सद असतं म्हणून. आणि अचिद व्यतिरिक्त चिद असतं म्हणून चिद शब्दानं जड बाजूला सारलं असं म्हणा, किंवा चिद शब्दानं चैतन्यमयता दाखविली असं म्हणा, ध्यानात घ्या. आणि आनंद पदानं दुःखाची व्यावृत्ती केली, किंवा आनंद पदानं आनंद रूपतेची ओळख करून दिली. आणि दोन्ही बी या उभय प्रयोगामध्ये एकरूपताच असते. म्हणून वाणी एक असं म्हणा की स्वरूपाच्या साक्षात्कारासाठी तयार झालेली वाणीचा भावच तो आहे. मी कोण आहे, मी आहे, मीच जे अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठीच वाणीची उत्पत्ती, वाणीचा उपयोग आहे, वाणीचा प्रयोग आहे. याच्या व्यतिरिक्त नसते. कारण जे स्वरूप आहे स्पष्ट होते, कर्तव्य यावे त्याचा हरितर्थ होत असतो. बोलल्यानं बोलणं आवाज आहे तर ते स्वरूप दाखवण्यासाठीच असतो. ध्यानात घ्या. पण स्वरूपामध्ये जर भ्रम झाला तर भ्रामक स्वरूपच ती वाणी दाखवित असते. कारण वाणी ही परतंत्र आहे. वाणी ही बुद्धीच्या हातातलं खेळ नाही. जर बुद्धी भ्रामक असली तर वाणीमध्ये भ्रामकच शब्द येतात. आणि भ्रामकच ती स्पष्टताच नसते, अस्पष्टता असते त्या वाणीमध्ये. अस्पष्ट शब्द अस्पष्ट दाखवितात. म्हणून आपले जे शब्द आहेत अनंत वाचा बरं ती बरं, तर ती बुद्धी भ्रमित झाल्यामुळं वाचा काय नाही, वाचा फक्त दाखवून देते. आणि बुद्धीनं जर भ्रामक दाखविलं तर वाणी बी ती भ्रामकच उच्चार होतात आणि तसंच चालत असतं ते. म्हणून बुद्धीचा पालट धरारे काही बुद्धी बदलायची हे सांगायसाठीच आपण हे करायला लागलो. परंतु आपला विषय चालला की वाणीची उत्पत्ती किंवा वाणीचा उपयोग अस्तित्व दाखवून देण्यासाठी आहे. ही मात्र गोष्ट खरी आहे. मग ते उभयात्मक धारा, व्यावृत्तात्मक. पण व्यावृत्तात्मक म्हणजे जे जे त्याच्या व्यतिरिक्त ते वजा करणं. म्हणून शब्द वजाबाकी करतो जास्त. इतराला बाजूला सारून इतराला बाजूला सारण्याचं ते दिसत असते. ध्यानात घ्या. जसा आपण रोडवर आहेत आणि आपण कीप वाजविली म्हणजे ध्वनी की आपण मोटरसायकलवर चालू तर आपण बटन दाबून जर आवाज केला त्याला, तर पुढच्याला त्या आवाजातून काय ध्वनीत होते, त्या आवाजातून काय निष्पन्न होते, तर मागं मी यायला लागलोय, बाजूला वाढ सोडा, असा त्याचा भाव आहे त्या ध्वनीचा. ध्वनी संकेत म्हणजे माघालच्याचं अस्तित्व माघालचा दाखवून द्यायला लागला त्या कीपमधून, त्या आवाजातून, त्या हर्णमधून त्याचं अस्तित्व ते दाखवून द्यायलाय आणि इतराला बाजूला करायला लागलाय. दोन एक पा हरण काय करतंय, समोर जे आहे, जे अडचण आहे, जे समोर आहे आणि त्याला माहित नाही आपण, तर त्याला माहिती, आपलं स्वरूप त्याला माहिती करून द्यायचं की मागा आम्ही बी येत, आम्ही पण यायला, आम्ही पण रस्ता वापरायलो. आपलं अस्तित्व दाखवून देते हरण त्या मोटरसायकलचं, त्याच्या स्वाराचं जे स्वार आहे त्यासाठी ती किक आहे, त्याचं बटन आहे, तिच्यासाठीच आहे ती. ध्यानात घ्या. तसं आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठीच वाणी, बुद्धी, नरदेह हे अस्तित्व, वास्तविक अस्तित्व प्रकट करण्याचं यंत्र आहे आणि परमार्थात त्याचा सहज उपयोग होतो. म्हणून परमार्थ करणाराची वाणीच यथार्थतेचा उपयोग आहे. एरवी जी वाणी ती जशी बंद स्टँडवर उभी काढलेली मोटरसायकल किंवा पार्किंगला लागलेल्या वाहनाचं हॉर्न वाजल्यासारखी. ध्यानात घ्या. आणि परमार्थातलं बोलणं म्हणजे रोडला हॉर्न वाजल्यासारखे उपयोग येतात. इतर जे आहे विनाकारण बोलणे, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कायचा दयाळ पावे हरी. इतर जे बोलणे व्यर्थ कल्पना करू नका म्हणून महाराजांनी सांगितलं की पार्किंगला वाहन लावून उभं का तुम्ही हॉर्न वाजवायली, तुम्हाला त्रास करून घ्यायला, दुसऱ्याला येणार जणांना त्रास करून घ्यायला, उपयोग नाही त्याचा. त्याचं तुम्ही काय दाखवायले त्याच्यातून, तुम्हाला काय अडचण आली त्याच्यात आणि दुसऱ्याचा काय फायदा आहे त्याच्यात. ह्या हॉर्नमध्ये एक तर दुसरा
रोडमध्ये बाजूला होतो तो नियम पाळतो. आपल्या वाहनाची गती कमी, मागचं जास्त गतीवालं वाहन आलेलं आहे आणि आपण त्याचा रोड वापरायला लागलेलो, आपण साईडला व्हा असं त्याला कळतंय हॉर्न. आणि याला सुद्धा आपलं अस्तित्व दाखवून देता येते. त्यासाठीच येते की मी या लागलेलो आहे, मला जागा आवश्यक आहे, माझं अस्तित्व आहे मागं, म्हणजे मी आहे मागं तुमच्या. असं ते दोन्ही पण उपयोग होत त्याचा आहेपणा होतो आणि याला बाजूला सारण्याची गरज आहे, ते बाजूला व्यावृत्ती होती, इतर वाहनाची व्यावृत्ती आणि याची प्रवृत्ती किंवा याची जी व्यक्तित्व तिथे सिद्ध होते की मी आहे, अस्तित्व सिद्ध होतं याचं. आणि पुढच्याची निवृत्ती करता येते, रोडवरला नियम आहे. तसाच रोडवरच आहे. संसार म्हणजे एक रोड आहे, एक प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये इतर ज्या अडचणी आहेत पुढं असं ज्या दुःखाच्या अडचणी आहेत आणि त्या घालण्यासाठी सच्चिदानंद ह्या पदाची योजना आहे. ही वाणी हा उच्चार आहे. ह्या उच्चारानं ती सर्व बाजूला जाऊन आपली स्वस्ती सहज आपण केली. ही दोन कामं होते. म्हणून सांगायचं तात्पर्य काय चालला होता आपला विषय की वाणीची उत्पत्ती ही अस्तित्व दाखवून देण्यासाठी आहे, उच्चार करून. तसंच विवेकाची उत्पत्ती किंवा विवेकाचा प्रयोग अस्तित्व दाखवून देण्यासाठी इतरांपासून निवाडा करून. चित्ताची उत्पत्ती चिंतन करून जे असत्य आहे त्या तदचिंतना तदनुसंधानामध्ये राहण्यासाठी चित्ताचा उपयोग आहे. आणि अहम हा इतर भ्रामक अहम घालून खऱ्या स्वरूपावर या अहम निर्विकल्प निराकार रूप इथे येण्यासाठी दयाची अहम विश्रमी आत्मतत्वी हे अहम करीत 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 खऱ्या अहमवर आले की अहम संपत आहे. हे लक्षात घ्यायची गोष्ट आहे. आपलं अहम अहम टिकायलं का? कारण अहम अहमवर नाही, म्हणून अहम बाटला लागायला. अहम अहमवर गेल्यावर अहमची बदली होत नसते, अहमची निवृत्ती होत असते. ही बदली व्हायली ना अहम टिकायले, अहम वारायले ना घ्या. आणि अहम अनंत व्हाले, अनेक व्हाले. अहम पुरुष, अहम स्त्री, अहम गोरा, अहम काळा, अहम गरीब, अहम श्रीमंत, अहम ज्ञानी, अहम अज्ञानी, ते अनेक अहम, अनेक अशी लाखो अहम लावता येतील. ते अनेक अहम का बदलायले? कारण की ते अहम परिस्थितीवर, ते अहम देहस्थितीवर, ते अहम मनस्थितीवर, ते अहम प्रवृत्तीवर अवलंबून आहे. तो अहम स्वरूपाच्या ठिकाणी गेला नाही. आणि स्वरूपाच्या ठिकाणी संतांच्या संगतीत वाणीचा उपयोग केला जातो. सच्चिदानंद पदत्रयविवरण किंवा ज्ञानोबरायाचं बोलणं हे अहमला अहम खऱ्या स्वरूपावर मिळते आणि मग अहम म्हणण्याचं काम राहत नाही. अहमला अहम का म्हणा लागायले? ध्यानात घ्या. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम का म्हणा लागायले? तर हे अहम जे त्याला आपण असं म्हणू की जे असत आहे, जे जड आहे, जे दुःखरूप आहे, नश्वर आहे, त्याच्यात बसले आणि त्याच्यात बसल्यामुळे त्याच्या बदल्या व्हाल्या. त्याच्यात बसल्यामुळे ते ठिकाणा त्याला दुःख व्हाले, ते असत्य ठरायले, ते जड ठरायले, ते दुःख ठरायले, ते कोशिश शोक न करायले, ते परिचिन्न झाले, ते अनेक दुःखामध्ये पडले. ते अहम बी आणि अहम म्हणतानाच कोहम बी घ्या. आणि ते अहम अहम नाही, अहम नसलेला अहम आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अहम नसलेला अहम आहे, त्या अहम मध्ये कोहम बी आहे आणि ते अहम पुन्हा बदलत आहे. अहम नसलेला अहम असल्यामुळे त्याला त्याचा ठराव असला नाही, स्वस्थ झालं नाही, ते निवांत झालं नाही, ते स्थिर झालं नाही. कारण ते स्थितावर नाही, स्थितावर स्थित नाही. जे अस्थित आहे त्याच्यावर बसायला त्या हे प्रवासाला कुठपर्यंत बसता येतं. जसं घरी बसता येतं, सो घरी असल्यावर झोपता येतं, बसता येते. वाटानं तसं नाही करता येत. वाटानं बसले तरी थोडा वेळ असता, हॉटेलमध्ये बसले थोडे वेळ बसले. ध्यानात घ्या. एखाद्या झाडाखाली बसले कुठपर्यंत बसता नाही, तिथं काय सोयी तुमची, तिथं काय व्यवस्था आहे? 5-10 मिनिटं तुम्हाला एक अर्धा तास एक दिवसभर बसता येत, पण टाइम त्याच्याकडे राहता येत नाही. शहराच्या खांद्या वाट्यावर बसले किंवा खांद्याच्या दारात बसले, एखाद्याच्या घरी बसले, कुठं रोडवर उभं राहील तर कुठपर्यंत थांबता येणार आहे? तिथं निश्चिंती नसते, तिथं थांबा नाही. तो
ती विश्रांतीचं ठिकाण नाही. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव म्हणून विश्रांती नाही तिथं. आणि विश्रांती नाही म्हणून स्वस्ती नाही तिथं. म्हणून स्वरूपावर आल्यावर स्वस्ती होतात ती. स्वरूपावर आल्यावर निवांत होतात ती, निश्चिंती होतात ते. आता निश्चिंतीने पावलं विसावा, कारण इकडे विसावा नाही. हा, इकडे विसावा नाही, क्षण एक नाही विसावा. लक्ष 84 घेतल्या धावा, कुठे विसावा आहे? विसावा नाही तिकडं. तिथं कुठं थांबता येत नाही, थांबताच येत नाही. पहा, परिस्थिती थांबता येत नाही. कोणा परिस्थिती बदलती व्यवहारी. देहाच्या अवस्थात कोणा स्थित राहता येत नाही. बालक म्हणूनच राहता येत नाही. पुन्हा तरुणाकडे ढकलते बालक पण, म्हातारपणाकडे ढकलते तरुण पण. सुखी म्हणून राहता येत नाही, ते दुःखाकडे ढकलते. सन्मानित म्हणून राहता येत नाही, ते आत्मा असा सन्मान आत्मनाकडे लोटून देत असतो. अनुकूलतेत राहता येत नाही, प्रतिकूलतेत जावं लागते. तिथं क्षण एक नाही विसावा, कुठंच थांबता येत नाही. माणूस म्हणून चिरकाल थांबता येत नाही. स्मशानात लुटून देते माणूस. पुन्हा कुत्रे पण, गधे पण, काहीतरी दुसरे पण येते. तिथं बी राहता येत नाही. जागृतीत राहता येत नाही, स्वप्नात ढकलून देते. स्वप्नात राहता येत नाही, सुसुप्तीत लुटून देते स्वप्न. कुठं क्षण एक नाही विसावा, कारण जोपर्यंत आपली स्वस्ती आपल्याला झाली नाही, जोपर्यंत स्थैर्य, जोपर्यंत आपली प्रज्ञा स्थित झाली नाही, स्वरूपावर, अक्षय स्वरूपावर, अधिष्ठान स्वरूपावर, अहम विसरला नाही जोपर्यंत स्वरूपावर, तोपर्यंत त्याला अहमला परिचय दे. अहमला परिचिन्नता आहे, अहमला शोकमोह आहे, अहमला प्रवास आहे. तोपर्यंत प्रवासालाच भावसागर म्हणा. अहम वाटानं चाललेला आहे. आणि प्रवास अनेक दुःखापैकी एक दुःख आहे. अनेक दुःखीचं वर्णन आहे. त्यापैकी प्रवासी एक दुःखी असतो. जसा रोगी दुःखी असतो, म्हातारा दुःखी असतो, परतंत्र दुःखी असतो, शिवक ध्यानात घ्या. जसे अनेक अशी दुःख्यातले वर्ग आहेत. काही पागल दुःखी असतो. ते अशी जी दुःखाची वर्ग आहे, त्याच्यात प्रवासी एक दुःखी असतो. प्रवाशाला सहन करावं लागते. पेशंट दुःखी असतो. दुःख्याचंच नाव पेशंट इंग्लिशमध्ये. दुःख सहन, त्यांना सहन करावं लागते. सहन केल्याशिवाय पर्याय नाही. तसा आहे भवसागरात जो अहम आहे, ते सहन करीत चाललेला आहे. आता त्याची सहनशक्ती कमी जास्त असते. ते कधी सहन होतंय त्याला तो सुख म्हणतोय, कधी असाही होते त्याला तो दुःख म्हणतोय. सहन होताना सुद्धा फक्त त्याची कॅपॅसिटी वाढल्यामुळे सहन करायला लागलेला आहे. तो सहनशक्ती त्याला जुळून घेतलं त्याने, चेकिंग आहे. नाही तर आपण ज्याला सुख म्हणतो ती फक्त सहनशक्ती आपली संसारामध्ये. आपल्याला ते अंगी वळण पडलं तितकं दुःख झालायचं. त्याच्यापेक्षा जास्त झाले की असाही होते, मग यातना वाटत किंवा मग आपण आक्रोश करतो. त्याचं जो देखे सो दुखी हा बाबा. पण ती दुःख सहनशक्ती, जसं पेशंट असतो रोगी एखादा पानगाव, ते पेशंट दुःखी म्हणूनच तो ऍडमिट आहे. पण तिथं तो मस्त बोलतो बसतो, काही त्याला त्याचं भान बी राहत नाही आपल्याला रोग आहे म्हणून. पण नाही, पुन्हा मग जर त्याची काही मलमपट्टी करणारी आली, इंजेक्शन देणारी आली, किंवा त्याचं काही ते दुःख असाही झाली, पुन्हा मग तो तडफडत असतो. पण तडफडत नाही, हसायला, बोलायला, जेवायला, तेव्हा का तुका पेशंट नाही का? तेव्हा तुका दुःखी नाही का? पण तितकं दुःख सहन करण्याची पचण्याची त्याला पाहिजेली, म्हणून ते दुःखी वाटत नाही. जर ते दुःखी नाही तर मग चाला घाला नाही, घालण्यासारखं नाही म्हणलं दुःख नाही. फक्त ते सहन करण्याचं. आपण पोट दुखायला लागलं तर तितकं पोट रोज दुखायला लागलं तर तितकी सहनशक्ती वाढत असते त्याची, तितकं पचित असतो तू. आणि त्याच्यापेक्षा जास्त झाले की मग दवाखान्यात जावं ठिकाण नाही, मग आता औषध घ्या, आता चला गाडी करा. तसं संसारात जो देखील दुखिया का प्रवासी म्हणून, दुःखी का परिचिन्नता आहे म्हणून, दुःखी का अहम स्वरूपावरही श्रम गेलं नाही म्हणून, दुःखी का दुःखरूपाचा अंगीकार केलेला आहे म्हणून, दुःखरूपाला कवटाळलेलं आहे म्हणून. त्या देहाला आहे, इंद्रियाला आहे, प्राणाला आहे, मनाला, त्या वृत्तीला आहे, प्रकृतीला आहे, अविद्येला, त्या जीवपणाला, त्या भेदाला, त्या परिषदाला, चपाट्याला पकडली आली, याचा संग केलेला आहे म्हणून दुःख आहे. म्हणून याच्यातलं हे दुःखाचे कारण हे, दुःखाचे कारण गरिबी नाही, दुःखाचं कारण म्हातारपण नाही, रोग पण नाही, ती बरोबरची ती मूर्खपणा लक्षात घेऊन ठरलेली कारण आहेत. खरं कारण माझे
म्हणून अहम स्वरूपावर विश्रामण्यासाठी सच्चिदानंद या पदाची व्यवधान आहे. आणि अहम जे असंच जड दुःखामध्ये लुडबुडू करायले, असंच जड दुःखच आपलं स्वरूप समजायले, असंच जड दुःखालाच आहे म्हणायले, आणि असंच जड सुख दुःखानंच त्याला मिळूनच मी सुखी होईल असं म्हणायले, ही त्याला भांबावलेला आहे. भांबावशी म्हणे शरीर कर्दळी स्तंभ भांबावून गेलेला आहे. भांबावशी जरा भांबावलेला आहे. म्हणून त्या भांबावण्यातून जर पार व्हात असलं तर ईश्वर सेवा, गुरु सेवा, संत सेवा, शास्त्र सेवा, शब्दाची सेवा अंतर्मुक्तीनं जर घडली तरच दुःखातून पार होता येते. नाही तर उपाय नाही, पर्याय नाही. यात प्रयत्न तरी काही केला जागा होई सांडून झोपेला हा प्रयत्न येत. स्वप्नेची या घाया ओखद शेवटची धनंजया. त्याप्रमाणे ह्या सर्व दुःखाची अत्यंतिक निवृत्ती जर करायची असली तर आपल्याला हे मुळासकट उपटून टाकावं लागत, आणि तेच काम माऊली करायला लागली सहज त्याच्या अनुवादातून. आणि ते काम सच्चिदानंद या 3 शब्दाचा उच्चार करून 3 शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन आणि तद्रुपता लक्षात घेऊन तद्रुपतेचा निश्चय झाला की ही पररूपता, ही असदता, ही जडता, ही दुःखरूपता नाहीच. याचा हे असंच जड दुःख नाहीच. पहिल्यानं कळावं की असंच जड दुःख हे परिचिन नाही. असंच जड दुःखाचा माझ्याशी संबंध सत्य नाही. असंच जड दुःख अनित्य आहे. असंच जड दुःख असार आहे. असंच जड दुःख मी नसलेला आहे, अनात्मा आहे. असंच जड दुःख उत्पन्न झालेलं आहे. असंच जड दुःख नसलेलं आहे. असंच जड दुःखाला मी मानलेलं ते नाही तिकडं. आणि माझ्या स्वरूपावर अनुभव पाहिजे तर असंच दुःख म्हणून काही पदार्थच नाही. अत्यंत अभाव आहे असदाचा, जडाचा, दुःखाचा. आणि कोणाच्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे त्याचा. आणि माझा नेहमी भाव आहे, त्याचा बी भाव माझ्यावर चावल्यामुळे माझा भाव माझ्यामुळे ससंवेद देईल. आणि ही गोष्ट स्वरूप दर्शक वरती स्वरूपाकार होण्यासाठी, वरती स्वरूपावर येण्यासाठी आणि पररूपाचा बाद करण्यासाठी मग स्वरूप लक्षात आणून देणारे जे वचन आहेत, स्वरूपाचं लक्षण करणारे जे वचन आहेत, स्वरूप दाखवून देणारे जे वचन आहेत, त्या वचनाचा त्याच्यामुळे श्रुती मातेने उच्चार केलेला आहे. स्वरूपाचं अस्तित्व दाखवण्यासाठी सत चिद आनंद, आणि ते सच्चिदानंद असंग आहे, आणि त्या सच्चिदानंद आत्मरूप आहे, आणि ते सच्चिदानंद सर्वाचा अधिष्ठान आहे. ते सर्व दिसायला असंच जड दुःख रूप, त्या सर्व भ्रमाचा अधिष्ठान आहे, आणि ते तत्वमाची तेत्व आहे असं श्रुती मातेनं दाखवून दिलेलं आहे. म्हणून ही 3 पद, एक तर भ्रम घालण्यासाठी असं जड दुःखाचा, ही 3 पद सच्चिदानंद लक्षण या लक्षणानं सिद्ध असलेलं जे आपलं मूळ स्वरूप आहे ते दाखवून देण्यासाठी अशी योजना केलेली आहे. आपण म्हणजे त्याचा निराश करणं हे गेल्या जसं दोरी उघडी होत नाही किंवा दोरी उघडी झाल्याशिवाय सर्प जात नाही, ते जसं समीकरण आहे त्याप्रमाणे सच्चिदानंद पदाचा प्रयोग आहे. म्हणून आणि ते 3 पदानं कम्प्युज नका, संशयित होऊ नका. 3 नाही, ती एकच आहे. ही माऊल्या ह्या 2-3 राष्ट्रांचा सांगायचे ते 3 का त्याला आपण पाहिलं की कापूर 3 का 3 नाही, 3 आवश्यकतातून पाहिला. कापूर एकच आहे. म्हणून पहा, डोळ्यानं कापूर फक्त पांढरा आहे, डोळ्यानं सुगंधित नाही. तर डोळ्यात ज्याची बुद्धिवृत्ती अडकलेली ध्यानात घ्या, ज्याची बुद्धी डोळ्यातच अडकलेली, पाण्यात टाकला की त्याचा कापूर गेला.
कापूर राहिला नाही, अजिबात कापराचा अत्यंत अभाव झाला. ज्याची डोळ्यातूनच पाहायची प्रवृत्ती त्यासाठी कापूर नाही जगात आता. ज्याला त्वचेनच पाहायची सवय त्याचा पाण्यात टाकलाय कापूर गेला. पण ज्याला नाकातून कापूर पाहतो त्याला पाण्यात टाकला तरी आहे, जाळला तरी आहे. कापराचं अस्तित्व आहे. कापूर जळून राग झाला, काजळी उरली नाही, ज्योत विजली, धुरं नाही राहिला तरी घरात कापूर आहे त्याला. मग सुगंध हे कापराचं अंतिम स्वरूप आहे. मार्दव हे कापराचं वरवर लक्षण आहे. ध्यानाची गोष्ट. शुभ्रपणा हे कापराचं वरवर लक्षण आहे. आणि सुगंध हे कापराचं वरवर नाही, अंतिम लक्षण आहे कापराचं. कारण ते त्याला सोडून कापूर नसतो, तो त्याचा विशेष भाव आहे. कापराचं इतर वस्तून विशेष लक्षण कोणतं आहे? पांढरं तर मीठ बी असते, पांढरं तर गारगोटी असते, पांढरा तर सोना बी असतो, पांढऱ्या अजून बऱ्याच वस्तू याच्यात. म्हणून पांढरं ही कापराचं मूळ लक्षण नाही, त्याचा विशेष भाव नाही. तो इतराहून वेगळं आपलं अस्तित्व दाखवून देणारा धर्म नाही, तो गुण नाही तो कापराचा. ती लक्षणं करता येत नाही. पांढरा कापूर, मऊ किंवा खडबडीत कापूर हे बी कापराची लक्षणं करता येत नाही, अंतिम नाही लक्षणं ती वरवरची. पांढरा पाना ची अतिव्याप्ती होईल, मऊ पाना खडबडीत का नाही अतिव्याप्ती होईल लक्षण. दुसऱ्या बऱ्याच वस्तूवर लक्षणं जाते, ती लक्षणं जाते. म्हणून निर्दुष्ट लक्षण नाही ती. पांढरा कापूर म्हणून भागत असलं तर भागवा, दुसरे काही घरात जवळ पांढरे पदार्थ नसले आणि तोच असला तर मग पांढरा वरवर लक्षण करून काम व्यवहार भागवतो. पण असं लिखाण करून जमत नाही की पांढरा असतो तो कापूस अशी व्याख्या करता येत नाही, पांढरा असतो तो कापूस अशी संज्ञा करता येत नाही, त्याची अशी सूत्र बनवता येत नाही. कारण अतिव्याप्ती व्हायली. खडबडीत असतो किंवा मऊ असतो तो का? मऊ तर लोणी असते, मऊ तो भिजलेला सोना असतो, वरा सोना. मऊ तर अजून नाही पदार्थ आहे, मऊ तर कोरडी पदार्थ असते, रुई मऊ असते. म्हणून मऊ पाना, मार्दव पाना, गादी मऊ असते. खरं मासाचं शरीर मऊ आहे, चिखल मऊ आहे. अजून किती लाखो सर्व किती पदार्थ मऊ आहेत. म्हणून मऊ पाना हे कापराचा इतर वस्तून वेगळी वस्तू दाखवून देणार लक्षण होत नाही. पण सुगंध घ्या, आणि सुगंध किंवा ही जी वृत्ती आहे, सुगंधपणा आहे कापराचा, तर ते पांढरेपणा गेला तरी राहतो, मऊपणा त्याचा गेला, स्पर्शीपणा गेला तरी राहतो. म्हणून कापूर ज्वलंत झाला तरी घरात सुगंध दरवळतो, आणि कापराचं अस्तित्व येणाऱ्या जाणाऱ्याला कळतं की कापूर घरात जाळलेला आहे, कापूर ठेवलेला आहे, कापूर आहे. म्हणून कापराचं मुख्य लक्षण आहे धृती, सुगंध. आणि हे इतका वाचून राहते. पांढरा असताना बी सुगंध असतो, मऊ करताना बी सुगंध असतो, आणि पांढरं मऊ नसताना बी सुगंध असतो. ध्यानात घ्या. म्हणून आनंदपदी दया म्हणती हरी. कारण त्या आनंद स्वरूपाच्या ठिकाणी ध्यानात घ्या, सत जोपर्यंत उत्पत्ती नाशवनाची प्रतीती तोपर्यंत सत मानता येते. जोपर्यंत जडाची प्रतीती तोपर्यंत चित मानता येते. ध्यानात घ्या. आणि हे त्याच्या लक्षणं आहेत, पण केवढ्या बळकट नाहीत. आनंदपदी दया म्हणते हरी. कारण आनंद पदामध्ये इतराची सर्व आवड झालेली असते. ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. म्हणून देहासकट मी सत वाटतो, पण चित देहासकट नाही. चितपणा म्हणल्यावर देह उघडून टाकावा लागतो, कारण देह जेडे दिसायला लागला, खरा मासाचा आहे, अन्नाचा आहे, त्याच्यात चितपणा नाही, सतपणा आहे.
आहे, देह आहे, पण देह जाणतो असं म्हणता येत नाही, देहाला कळत असं म्हणता येत नाही, देह चिद्रूप आहे असं म्हणता येत नाही. म्हणून अस्तित्व तर जगाला देता येते, बाकीच्या दगडा लाकडाला देता येतं अस्तित्व. सद म्हणून सर्व ब्रह्मांडभर वस्तूचा परिचय करता येतो व्यवहारात भ्रांतामध्ये, पण चिद म्हणून सर्व ब्रह्मांडाचा नाही करता येत. चिद नेमके जीव आहेत. बरं, चिद म्हणून जरी असले ते आनंद म्हणून करता येत नाही, कारण दुःखी आहेत. आनंद म्हणून करता येत नाही. म्हणून आनंदाची अभिव्यक्ती फक्त जीवनमुक्तीत महात्म्याच्या ठिकाणी प्रती दिलेली. ध्यानात घ्या अत्यंत गोष्टही. सद म्हणून सर्व ब्रह्मांड दिसतंय, चिद म्हणून ब्रह्मांडातले जीव देहधारी दिसते, पण आनंद म्हणून दिसत नाहीत. आनंदाचा व्यवहार होण्यासाठी अंतःकरण शुद्ध, अंतःकरण स्थिर, अंतःकरण अंतर्मुख, अंतःकरण बोधावर, अंतःकरणातली भ्रांती गेल्यावरच आनंदरूपता प्रगाटते. म्हणून सदपाना ब्रह्मांडात प्रत्येक वस्तूमध्ये प्रतीतीला येतो, चिदपाना देहधारी जीवात प्रतीतीला येतो, आणि आनंदपाना आनंद रूपता ही महात्म्याच्या ठिकाणी जीवनमुक्ताच्या ठिकाणी प्रतीती देती. ती विषय त्याला कंडिशन लागते या गोष्टीला. आत्म्याला इतकं कंडिशन लागत नाही असं नाही, पण एवढं लागत नाही. दगड बी आहे, लाकूड बी आहे, प्रेत बी आहे, प्रेत जाळत राख पण आहे, असते, पण कळणं नाही तिथं. कळणं विशिष्ट ते कळणं चौकट नाही. कळणं जरी असलं म्हणजे कळणे समजा देहधारी जीवाला कळतं म्हणून आपण कळतो, तर देहधारी जीवाला तिथं प्रकाश प्रगट झालेला आहे, चिद्रूपता प्रगट झालेली आहे, पण तरी आनंदरूपता प्रगट नाही. तिथं आहे, कळायले दुःखी आहे, कळतंय आणि आनंद, हे तिन्ही पद महात्म्याच्या ठिकाणी दृष्टीस पडतात, अनुभवास येतात. जीवनमुक्त महात्म्या ठिकाणी ज्याला अहम ब्रह्मास्मी हा बोध झाला, त्याच्या ठिकाणी चित आनंद तेही लागते एकाच जाग्यावर, ते तिन्ही बी एकाच जाग्यावर लागते. तिथं आहे बी, चितघन बी, आनंद बी, आणि दुःख नाही. आनंदासाठी वासना नाही, वासना नाही म्हणूनच आनंद आहे. वासना काय नाही, तद व्यतिरिक्त काही सत नाही म्हणून वासना नाहीत. त्या गोष्टी त्याला जीवनमुक्ताला त्याच्या व्यतिरिक्त काही सत नाही, आपल्या व्यतिरिक्त काही आपल्याला सोडून सत आहे. मग वासना राहणार, सत्याची वासना राहणारच. दुसरं सत्य वाटलं की वासना राहणार, आणि वासना म्हणले की दुःख होणार, वासना म्हणले की परेशानी होणार, त्याला शोकमोह होणार, त्याला इच्छा उत्पन्न होणार, तो व्यवहारात पाडणार. त्याच्या गोष्टी आणि वासना का दुसरं सत्य आहे म्हणून. बीजव देव मानशी काही बंधन तेने होईल. दुसरं सत्य मानलं की त्याची इच्छा होते, इच्छा दुःख, इच्छा ही सर्व दुःखाचं मूळ आहे. आणि दुसरं सत्य वाटतं असते आपल्या अज्ञानासाठी नव्हता थावला कीर्ती, पण आपल्याला न कळत की दुसरं कळत असते. बरं, कोणत्या दुसरं, पण आपण आपल्याला सद नाही वाटलो की दुसरं सद वाटत असते. दुसरं सद वाटलं की त्याची इच्छा होत असते, आणि इच्छा झाली खोट्याची, इच्छा झाली खोटं खरं वाटून त्याची इच्छा झाली, हाच जीवपणा आहे. देवी जरा ते जीवविता देहांता उपजविता, मी जीव गमे पण सुद्धा जीवलोकी, ही जीवाची व्याख्या आहे. म्हणून अज्ञान असावं, अज्ञानानं भ्रम व्हावा, भ्रमाची वस्तू सत्य वाटावा, सत्य वाटलेल्या वस्तूत काही अनुकूल वाटावा, अनुकूलतेमुळे त्याची इच्छा व्हावा, इच्छेमुळे प्रयत्नात पडावा, झाला जीवपणा, झाला संसार, राहिला होता संसाराचा खेळ. रवीला तंबू, प्रपंचाचा रोवीला विळून लागला, खेळ मांडला संसाराचा, खरनाटकात नवी त्याची कैशी झाली, नाही त्याची कैशी झाली रे खेळ्या, नवी तीच दिसू लागली रे. असो, म्हणून महात्म्या पुरुषाच्या ठिकाणी सचिता आनंद
अभिव्यक्त आहे. सद्रूपानं, चिद्रूपानं, आनंद रूपानं. म्हणून आणि तीन नाहीत. तीन जरी अभिव्यक्त झाली तर तीन नाहीत, एकच आहे. ध्यानात घ्या, जे सद आहे ते सदची त्यालाच कळत आहे. जे सद आहे त्याच्यामुळे दुसरं आहे वाटते. म्हणून सदला आहे. ध्यानात घ्या, सदला आहे आणि सदला सद कळालं. ध्यानात घ्या, आणि सदमुळेच आनंद आहे. होणारा आनंद नाही, असल्याला आनंद, झालेला आनंद नाही, आल्या गेलेला आनंद नाही. ध्यानात घ्या, मी आहे याची मला जाणीव व्यवहारात. आणि मी आहे याच्यातच मला आनंद आहे, हे महात्म्याचं स्वरूप आहे. आपण आहे हे आपल्याला माहित आहे. निश्चय आपला आपण आहे. आहे अस्तित्व आहे. आहेपणाची जाणीव ही चिद्रूपता आहे. आहेपणाचा बोध ही चिद्रूपता आहे. आणि आहेपणाचाच आनंद. ध्यानात घ्या, अहो आहे ना, आहेच आनंद असतोय. नसल्यावर दुःख असतं. येईल तरी काय, ते होता म्हणून आनंद गेल्या म्हणून रडायला लागली. नसल्यावर दुःख असते, असल्यावर आनंद असतो. पण आहे ते आहे कळावा तेव्हा आनंद असतो. नाही ते आहे वाटल्याने, म्हणून ते काही काळ अनुकूल वाटल्यामुळे त्याच्यातून आनंद झालेला. नाही ते आहे वाटल्यानं आणि ते नाही ते आहे राहत नाही, ते नाही होत असते, मग शोक करायला होत असते. नाही ते आहे वाटलं आणि ते अनुकूल वाटलं की त्याचा मोह होत असतो. आणि मोहाची वस्तू नाही राहिली की शोक होत असतो. शोक मोह कशाचा होत असतो? पररूपाचा मोह असतो, स्वरूपाचा मोह नसतो. आणि पररूप आहे वाटत असते काही काळ, आहे वाटून अनुकूल वाटत असते, मग मोह होतोय. मोह म्हणजे लगावर राहतो, संग करतो आणि संग केला की दुःखी होतो. म्हणून न करे रे संग, राहे रे निश्चळ, लागून येते ममतेनं मोह होतो. आणि मोहाची वस्तू टिकत नाही. ती न टिकणाऱ्या वस्तूचा मोहच काय केला? न टिकणाऱ्या वस्तूला आहेच का म्हणली? असे सत्य मानेला संसार काय केले तर माझी का नाही शरण गेला नारायणा, का नाही वासना आवरली? काय केलं? का वासना आवरायची ना? वासना अज्ञानाने होती, ती करून घ्यायचं ना. वासनेचं स्वरूप करून घ्यायचं. वासना का झाली मला पदार्थाची? का झाली वासना पदार्थाची? पदार्थ अनुकूल वाटल्यामुळं. अनुकूल किंवा प्रतिकूल पदार्थ का वाटला? हे वाटल्यामुळं. आहे का वाटला? प्रतीती आल्यामुळं. प्रतीती का आली? उपाधीमुळं. उपाधी का नाही जाणली? भ्रमामुळं. उपाधी स्वरूप वाटली. हा भ्रम का झाला? अविद्येमुळं. मग सर्व अविद्येचे बी शिकोर, सर्व मनोरोग आहे, सर्व संसाराचा, सर्व दुःखाचा, सर्व जन्म मारणाचा, सर्व उतरणी उभी. आणि ती अविद्या घडण्यासाठी वेदानं सचित आनंद पदाची योजना केली की स्वरूप दर्शक. स्वरूप लक्षात घ्या, आपलं अस्तित्व लक्षात घ्या, आपली चिद्रूपता लक्षात घ्या, आपली आनंदरूपता लक्षात घ्या. आणि याला वारा पुढच्या लया, त्या भ्रमाला वारा. त्या भ्रमदोही गुणालो धावी सद्गुरु राया विचार. सद्गुरु धावूनच आले तर मनाला सचित आनंद. सद्गुरू उच्चारच केलाय, शास्त्रानं उच्चारच केलाय. सदैव सौम्य दमग्रासित प्रज्ञानम घन आनंदो ब्रह्मेती वेदनात. आपलं स्वरूप आपल्याला स्पष्ट व्हावं यासाठी संत आणि शास्त्र स्पष्ट तळतळ बोलतात. आपल्याला स्पष्ट होईल असं बोलतात. इतकं स्पष्ट बोलतात ते, इतकं निर्भीड, इतकं निष्पक्ष, इतकं खरं.
इतकं स्वरूपदर्शक, इतकं स्वरूपाला स्पर्श करणार, परतत्वाला स्पर्श करणार त्यांचं बोलणं आहे की ते बोलणं जर आपण मन लावून ऐकलं तर आपली निश्चिंतीच होईल, ऐकतानाच निश्चिंती होईल. प्रवानाची मिशी बैसावी म्हणजे साम्राज्य भुवने सुखी नांदी. ती काय चेष्टा नाही. श्रवण जर केलं आणि श्रवणात जर पूर्ण 100% चित्त असलं तर श्रवणातच आपली स्वस्ती सहजी आपण केली असं सिद्ध होते. पण कोणी केली? मीच ऐकायला बसलो, मीच मागे केली, न करून केलं, काही न करून केलं. करून होत नाही. तीर्थ करून तीर्थ होत नाही, बसून तीर्थ होते. पूजा करून पूजा झाली का नाही कोणता, पण काही न करणे तुझी सेवा, काही न होशी ते तुझा देवा. इतरांचं ऐकून ऐकणं होत नाही, इतरांना बोलून बोलणं होत नाही, बडबड होती ती. कुठं जाऊन जाणं होत नाही, कुठं येऊन येणं होत नाही, काही मिळून मिळणं होत नाही, काही त्यागून त्यागणं होत नाही. संतांच्या संगतीशिवाय, शास्त्राच्या संगतीशिवाय. त्याग केलेला भोगातच अडकतो, मौन केलेला मौनातच अडकतो, बडबड करणारा बडबडीतच अडकतो, तीर्थ करणारा तीर्थातच अडकतो, व्रत करणारा व्रतातच अडकतो. संतांची जोपर्यंत संगत होत नाही, जोपर्यंत आपल्या स्वरूपाची लक्षणं करणाऱ्या शब्दाचं श्रवण होत नाही, मन लावून सावधान देऊन आदर करून त्याचा प्रेम करून त्याच्यावर सेवाभावानं जोपर्यंत आपण श्रवण करीत नाहीत, अंतर्मुख होऊन शुद्ध चित्त करून, तोपर्यंत काही केलेलं येथे अवघी माया गेली दिसती सायास, तरीचा बरोबरी दुरावशी दुरी, भवाची अपुरी वाहवशी. कर्म धर्म नव्हती सांग गुन्हे अंगी पतन, पाप भाग्य कैसे नसरीची, कर्म नकळीची वर मारी मोडा. म्हणून सांगायचं तात्पर्य, संतांच्या संगतीत ह्या शब्दाचा प्रयोग जर आपण आपल्यावर केला तर आपणच शिल्लक उरतो, काही शिल्लक उरत नाही. ही ह्या शब्दाचा, ह्या सच्चिदानंद पदाचा असा प्रयोग आहे. म्हणून महाराज म्हणतात, आणि हे 3 पद 3 नाही तर एकाच स्वरूपाची लक्षणं, एकाच स्वरूपाचं दर्शन करून देणारी 3 पद येतं. तर हे कसे येतं? एकच कापूर मऊ असतो, एकच कापूर तो पांढरा असतो, एकच कापूर तो सुगंधित असतो. हे 3 जरी शब्द झाले तरी एकच वस्तू त्यांना लक्षात यायली, कारण की त्यात पांढरा पण आहे. ध्यानात घ्या. तर इतर रंगाची व्यावृत्ती करून पांढऱ्या रंगावर गेलो होतो. त्याचा जो मऊ स्पर्श आहे, इतर जे स्पर्श आहेत, उष्ण, थंड, खडबडीत, टोचणारी, दाह करणारी, इतर जे स्पर्श आहेत त्या इतर पार्श्वाची व्यावृत्ती होऊन त्या स्पर्शानं कापूर टलटल होतो, कापूर तरळतो दृष्टीमध्ये, कापराचं भान होतं, कापराचं अस्तित्व लक्षात येतं. पण कापराचं अस्तित्व ज्याचा सुगंध आहे तेच पांढरे आहे, जे पांढरे आहे त्याचा सुगंध आहे, जे सुगंधित पांढरे तेच मऊ लागते. ते पाहिजे सुगंधित जो कापूर आहे ना, तो स्पर्शानं मऊ लागतो त्वचेनं. जो मऊ लागला का तोच पांढरा आहे डोळ्यानं. तुम्ही तिकडे बाजूनं पाहिलं, बायपास गेली तुम्ही त्याच्यातच आले औरंगाबाद मध्ये किंवा मुंबईमध्ये, मधल्या रस्त्याने गेली ते मुंबईमध्ये आली, तिकडे डाव्या बाजूने गेली तर मुंबई आहे. 2 बायपास ते 3 एक मधला रस्ता आहे. पांढरा आणि मऊ हे 2 बायपास आहेत, आणि मधला डायरेक्ट रस्ता आनंद आहे. मधातच जात असते तर मधला रस्ता आहे, पण त्या रस्त्यानं सर्वांना जाता येत नाही. मोठ्याली वाहनं नेता येत नाही त्या रस्त्यानं, उघड झोबड जड वाहनं, ज्याची बारीक वाहन आहेत त्याला प्रवेश करता येतो मधल्या रस्त्यानं. आनंदपदी जया म्हणतारी.
जे खोल विवेकी पाहिजे तर दृष्टी शुद्ध, स्थिर, अंतर्मुख, सूक्ष्म, अतिसूक्ष्म अशी जर झाली हळुवारपणाची तरच मधला मार्ग लक्षात येतो, मधल्या मार्गाने जाता येते. पण असो, म्हणून सांगायचं तात्पर्य सच, चीज आणि आनंद किंवा पांढरेपणा, मऊपणा आणि सुगंधितपणा तिन्ही कोण जरी गेलं तर एका कापडाकडे जाता येते. पहा, एकच वृत्ती आणि पुढे एकच कापडाची वडी. ध्यानात घ्या प्रयोग. बोटाने त्याला स्पर्श केला तर मऊ होईल. डोळे उघडून त्या मऊ, जे मऊ लागलं त्याला पाहिलं डोळे उघडून, काय लागलं हाताला मऊ तर पांढरे येईल. आणि त्याला जवळ जाऊन आपण निहाळलं, सुंगलं तर मग ती सुगंधी येते. पांढरे कसं म्हणजे, अरे डोळ्यानं पांढरे, नाकानं सुगंधी येते, हातानं मऊ येईल. गुणात घ्या, मऊपणा बी त्वचेतून वरतीतच कळाला, पांढरेपणा बी डोळ्यातून वरतीतच कळाला, आणि सुगंध बी नाकातून वरतीतच कळाला. वरतीला एक आहे म्हणून आपण कापूर एक आहे म्हणतो, तीन नाहीत म्हणत. भेद जे झाले ते इंद्रियाने केले की मुळात कापरात भेद आहेत? हा, ते आहे. आता बरोबर आहे तुमचं ते. कापराच्या अस्तित्वात भेद नाही. आता तिथं मायेचे नामरूप आहेत आणि इथं अविद्येचे इंद्रिय आहेत. बाहेर मायेचे नामरूप आहेत. नामरूपाचा भेद मायाचा आहे आणि इथं इंद्रियाचा भेद अविद्येचा आहे. अविद्यात 3 गुण व्याली, त्याच्यातल्या सत्वगुणाचे 3 भूत वेगवेगळी आहेत. सत्वगुणाची त्वचा, सत्वगुणाची त्वचा वायू तत्वाची, सत्वगुणातला वायू तत्व सूक्ष्म भेद झाला, अविद्येचा भेद. या सत्वगुणातला अग्नी आणि त्याचा डोळा, सूक्ष्म अग्नी डोळा त्याचा तत्वांशातला. अविद्येच्या सत्वगुणाचंच नाथ जे पृथ्वी तत्वात आले. सत्वगुणातलं पृथ्वी तत्व सूक्ष्म तत्वांच्या तत्वातलं हा भाऊ, त्याला म्हणू आपण की आपण चिक्रत असलेलं सूक्ष्म पृथ्वी तत्व सत्वगुणाचा अविद्येच्या हा भेद आहे. सत्वगुणाची 3, पण एक पृथ्वीच्या माध्यमातून एक वायूच्या माध्यमातून आणि एक अग्नीच्या माध्यमातून. अग्नी, वायू आणि पृथ्वी हे 3 भेद आहेत. हे अविद्येचे भेद इकडे, तर ह्या अविद्येच्या भेदामुळे तिकडे मायेचे भेद आहेत. तिची 3 नावं. पांढरं नाव, पांढरं रूप. सुगंधित नाव, सुगंध स्वरूप. मऊ नाव आणि त्वचेनं मऊ लागलेला अर्थ तो मऊ स्वरूप, नाम आणि रूप. मायेचे नामरूप तिकडं आणि अविद्येचे नामरूपाचा भेद इकडं. पण आहे ह्या 3 इंद्रियानं वृत्तीत अभिव्यक्ती इकडं. आणि 3 तिकडं नामरूप आहेत. पांढरेपणा, मऊपणा, सुगंधितपणा. ही 3 तिथं मायेची नामरूप समष्टीमध्ये, आणि व्यष्टीमध्ये हे अविद्येचे नामरूपाचा पकडा आणि ह्या इंद्रिय भेद. आणि मायेच्या पाठीमागं गेलं तर एकच ब्रह्म आहे, आणि अविद्येच्या पाठीमागं गेलं तर एकच आत्मा आहे. तो आत्मा हे ब्रह्म एक आहे. व्यष्टीतलं अधिष्ठान, समष्टीतलं अधिष्ठान 2 नाहीत. पण कापराचं जे अधिष्ठान आहे
मऊपणा, सुगंधितपणा, पांढरेपणा ह्या नामरूपाचं जे अधिष्ठान आहे, आणि वृत्तीचं जे अधिष्ठान आहे किंवा वृत्तीचे 3 भेद झालेले आहेत त्याचं जे अधिष्ठान आहे ते एक आहे. एक ओहम भविष्यात एकच बहुत दिसायला लागले, झालं नाही नाही त्याची दिसू लागली रे. असं कसं माऊली आपल्याला सांगतात, त्याप्रमाणे आपल्याला हे लक्षातच घ्यावं लागल की दोन्ही म्हणून ते कापूर 3 वाजतो, इंद्रियाचा 3पणा अंगीकारून कापूर 3 मिळून 1 वाटतो, की वृत्तीला धरून आभासाला धरून कापूर एक मी एक कापराला जाणारा त्या आभासाला धरून आणि आभासाच्या मागे गेला अधिष्ठानावर, तर मग कापूर 3 नाही, कापूर मी 2 नाही, कापूर एक मी एक असे 2 नाहीत, तर एकच आहे, एकमेव अद्वितीय अखंड एक रस्ता आहे. ही पाठीमाग गेल्यावर कळते. ते विवेकी खोल पाहिजे. असो हे आपण जे प्रयोग पाहायला येतं, पण म्हणून ते 3 आहेत ना, ते 3 नाही ती एकच आहेत. एक नाही हे एक आणि ते एक असे 2 नाही ती एकच आहेत. आणि अखंड एक रस्ता संतांच्या संगतीत लक्षात येते. म्हणून ऐशी एके कापूरपणी तीही तिन्ही तीही उनी या परी आतनी सत्ताधिकाची, या हातविषयी वेगळाच आहे, परंतु सत्ताधिकाची जी आत्मी असदाधिकाची आत्मी ह्या सत्ताधिकानं केली. म्हणजे कापूर इतर पदार्थाहून वेगळा करून दाखवला या 3 लक्षणानं, पांढरेपणा, मऊपणा, सुगंधितपणा. म्हणजे पांढरेपणाचा काय उपयोग आहे, तर इतर जे रंग पांढरेपणावर आलं त्याच्याहून वेगळा कापूर लक्षात येण्यासाठी किंवा त्या रंगाची व्यवहार. कारण कापूर म्हणला की काळं नाही, कापूर म्हणलं की पिवळं नाही, निळं नाही, लाल नाही, चित्रविचित्र नाही, सप्तरंगी बाकीचे ते कापूर नाही. पांढरेपणानं त्याची सर्वाची आवृत्ती केली. आणि मऊपणा म्हणला की जे खरबडीत आहेत, कठीण आहेत, टोचणारी, पळणारी, तार लागणारी, फक्त मऊ स्पर्शी, म्हणजे इतराची आवृत्ती करून याची विशेषता दाखवतो. आणि सुगंध म्हणलं की सर्व दुर्गंध मावळली. आणि सुगंधाचे कापराला सोडून दुसरे सुगंध आहेत काही काही गुलाबाची याची ते बी त्याच्यात नाही. कमळाचा, गुलाबाचा, कन्हेरीचा, झेंडूचा, बाकीचे बी सुगंध आहेत ना. गंध अनेक आहेत, गंधाला नावं नाहीत आपल्या मनुष्य देहातल्या देवाकडे जास्त. गंधाचे कमी नाव आहेत, कारण मनुष्य देहातल्या जीव रूपातच जास्त अर्थ आलेला आहे. मग रूपानाच जास्त नाव आहेत, रूपाचाच जास्त व्यवहार आहे. गंध आहेतच किती माहीत, मोठ्यावर मत नाहीत की गंधाचे नाव माहीत नाही. 4-5 जर गोष्टी तर लय हुशार झाला तो. गंधाचे नाव, फुलाचे नाव घेता येते, झाडाचे नाव घेता येते, गंधाचे नाव नाही घेता येत. म्हणून गंधाचं 2च वर्गीकरण करतो आपण, सुगंध आणि दुर्गंध. दुर्गंधात बी अनेक दुर्गंध आहेत, पण त्याची नावं नाहीत. पाठ्या पुस्तकात बी नाहीत, कुठंच नाही, मनात बी नाहीत, कोणाच्या आठवतेत बी नाहीत. फक्त वाटतं हा हे वेगळाच वास आला, तेलेच खराब वास आता, हा चांगला वास आहे. चांगला आणि खराब वाईट इतकं मानता येते सुगंध आणि दुर्गंध. पण वासावासातला भेद आहे. लाखो वास आहेत जे कुत्र्याला खातात, इतर पशु पक्ष्याला खातात, आणि त्याने त्याची वेगळी म्हणून ओळखली. तसा असा वास वेगळाच वास आहे. आपले बोलणे कशी येतात सुगंधाबद्दल, वासाबद्दल खराब आहे, लयच वेगळाच वास आहे, न घेण्यासारखा आहे, केळस येण्यासारखा आहे. तर आपल्या अनुभूती आपण समजून पण त्या वासाला नाव नाही. जशी शब्दाला, बाकीच्या रूपाला नाव आहेत, कितीतरी नाव आहेत, लाखो नाव आहेत. असो सुगंध दुर्गंध 2 वर्गीकरण करतो. आपल्याकडे जास्त त्याचं रेकॉर्ड नसल्यामुळे किंवा त्याला नाव द्यायला, कारण त्याच्यावर अर्थ नाही जास्त, व्यवहार त्याच्यावर अवलंबून नाहीत का, म्हणून त्याच्याकडे कमी प्रवृत्ती आहे आपली. असो म्हणून सुगंध आणि दुर्गंध, म्हणून इतर जे दुर्गंध आहेत आणि इतर जे सुगंध आहेत त्याची आवृत्ती करण्यासाठी कापराचा वास जाती. आणि व्यावृत्त केल्यावर खाली जे उरला तो अवघावरी, दुजे खंडे तरी उरला तो अवघारी, याची व्यावृत्ती करून तिला. म्हणून हे व्यावृत्तक आहेत, ही निराश करणारी पद आहेत, असं माऊली आपल्याला सांगतात. मग कापराचा दृष्टांत द्यायचं की पहा,
की जी कापडाचे 3 धर्म आहेत ना, 3 गुण आहेत ना, तर ऐशी ये कापूर करी ती ये ती गुण या 3 हे 3 गुण झाले, त्या 3 गुण करण्यातच हे 3 बी गेली. जशी 3 माणसं तुम्हाला भांडायला आली तुमच्या घरी, तुमच्या समोर झोंबू लागली, भांडू लागली, विनाकारण त्रास देऊ लागली. मग तुमची 3 मित्र आली आणि त्या तिघायला घेऊन हाताला धरून लोटीत लोटीत त्या तिघायला नेलं. तिघायला नेलं त्या तिघायला आणि तुम्ही एकटी उरली. एकटी उरली. उरला रावला माझी देव, तुझ्या आरत्या करून आरती प्रसाद घेऊन तुकोबारा देवळाच्या बाहेर गेली, मंदिराच्या बाहेर गेली. तुकोबाराचा सुंदर अभंग. उरला रावला माझी देव, फक्त देवच उरला. दुज्याचं खंडन, देवाचंच मंडन, देवाचंच अस्तित्व उर्वरित उरत असतं. म्हणून अशी ह्या 3 पदाची आवृत्ती करून, असंच जर दुःखाची आवृत्ती करून हे 3 पद देखील आपल्या वाटाला लागतात, त्या सोबतच जातात आणि खाली उर्वरित जे राहतं ते आजचे, त्या व्यवहारी, त्या व्यक्त, ते उरत आहे ते बोलता येत नाही, ते उरत आहे ते कळत नाही. तर उरलेल्याचा निश्चय होतो, उच्चार करता येत नाही. ते मौन नाही, ते अव्यक्त आहे, ते अव्यवहार आहे, ते आवाजचे, ते अदृश्य, ते दृश्यात नाही येत. ते नाही म्हणता येत नाही वाचा नसल्यामुळं, ते आहे म्हणता येत नाही वाचा नसल्यामुळं, ते कळत नाही तिथं वृत्ती नसल्यामुळं, जाणीव जेच रे विचार करता येत नाही तिथं 2 नसल्यामुळं, विचार मागवता पावली रे तर्क करता येत नाही त्याचे काही संस्कार नसल्यामुळं. संस्कार आपली गोळाबिळी असली त्याच्यावर तर्क मांडता येत असतो. काही अनुभवाचे चित्र असले अंतःकरणात दाखली असली, वेगवेगळ्या प्रकारची पॉईंट असले अंतःकरणात, की त्या पॉईंट चिंतन करता येते, तर्क करता येतो, तर्काची उतरण मांडता येते. पण तर्क आईनीने ज्या अंगी जयाच्या त्याच्याबद्दल काहीच, त्याच्याबद्दल रेकॉर्ड नाही काही, त्याच्याबद्दल आता अनुभव नाही वर्तमानात, ही जाणीव घेत नाही. जाणीवच नाही म्हणून त्याचा भेद नाही, भेदाचा प्रतीती नाही म्हणून विचार मागवता पावली रे. आणि तिथे काही संस्काराचे अनुभवाचे काही साठा नाही त्याच्याबद्दलचा. अंतःकरणात काय अंतःकरणाचे गरजाचे काय नसते जगातला भौतिक पंचविषयाचा, आणि हे तर तिथं धुवून निघते. म्हणून तर्क आहे निघी अंगी जयाच्या, त्याच्या अंगावर त्या जलाशयात पोहता येत नाही तर्काला, त्याच्या अंगावर चालता येत नाही तर्काला. विचार तिथून मागं जातो आणि जाणीव तिथं शिरत नाही. वृत्ती शिरत नाही, जाणीव म्हणजे शिरात तेच वृत्ती तिथं शिरत नाही. तिथं शिरली की तिथं रूपच होती, वेगळी राहत नाही. बाहेर राहून विवेक करीत असतो, ठिकाणी काढा सत्ता ना असत्ता, पण तिथं 2 राहिले नाही म्हणून बुद्धीची वेळी पांगली झाली. नव्हता पावली सरी ती त्या संगत गेली, ह्या जगात संगत बुद्धी जात असते. आणि तर्कू आईने ज्ञान गेल्याचे अर्जुनाचा नाव ज्ञान ते फक्त तत् म्हणून दाखवलं, त्याला तत्सदित्याची पहिली वस्तूवरी अर्जुना त्या नाव ज्ञान. आणि म्हणले मग हे काय तुम्ही आम्ही भांडायला तिथे लढित, हे प्रपंच हे विज्ञान आणि त्याला तू सत्य मानायला हे तुझं अज्ञान. ते कौरव येते, आम्ही पांडव येते, आम्ही वनवासी त्यांचे राजे झाली, त्याचं आम्हाला मारायचं, त्याचं घ्यायचं, ते मित्र आहेत दुश्मन आहेत, हे जे बहीण जगात आम्ही आमचा घर आहे घराणा आहे ना, आमची भांडणं लागलेली आणि ती मिटवायला शिष्टा करायला तू आला, पण त्या ऐकण्यात म्हणून युद्ध काढलं. हे प्रपंच हे विज्ञान. आणि त्या प्रपंच विज्ञानाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी हे अज्ञान. विज्ञान म्हणजे फक्त अनुभूती, फक्त प्रतीती विज्ञान. म्हणजे जशी सावलीची प्रतीती, सावली विज्ञान आहे, आपल्याला विज्ञान आहे सावली. बालकाला विज्ञान नाही, ती सत्य संसार आहे. आपल्याला आरशातलं प्रतिबिंब विज्ञान आहे, मांजराला संसार आहे, तिचा पदार्थ हे संसारातला येत प्रतिकूल भांडायसारखा, वेळ द्यासारखा त्याला पदार्थ येतो, संसार आहे.
असा महात्म्याला जग संसार नाही. विज्ञान आहे फक्त. ज्ञानाचा निर्बोध विज्ञान रूप सकळ. अज्ञान गेले की विज्ञान, अज्ञान असले की संसार सत्यत्वबुद्धीनं. आणि ते अज्ञान कुठपर्यंत, जोपर्यंत सचितानंद अपरोक्ष होत नाही तोपर्यंत अज्ञान. आणि अज्ञान असले की मग हे संसार. आणि सचितानंदाच्या उच्चारानं अपरोक्षता झाली की मग हे अज्ञान नाही, मग विज्ञान आहे. अज्ञान गेलं की विज्ञान ठरतंय, अज्ञान असले की संसार ठरतंय. आणि संताकड, वेदाकड, शास्त्राकड, महात्म्याकड नाही गेली की अज्ञान असते. आणि संत महात्म्याकडे जाऊन सचिता आनंदावर आवड झालं की अज्ञान जाते. आणि अज्ञान गेले की विज्ञान दिसतंय. दिसत पण अस्तित्व देत नाही ती जीवनमुक्ती. दिसणंच बंद होते ती विधी मुक्ती. आणि दिसून सत्य वाटते ती बद्धता जीवदशा. आणि दिसून प्रयत्नात पडतो त्याचाच लोभ मोहन अहंकार येतो. तो संसारी विषयी पामर. दिसते पण टाकावं वाटते ती मुमुक्षता. टाकण्यासाठी प्रवर्तनाला शरण गेला शब्दाची सेवा करायला तो साधक शिशी असो. अशा प्रकारचे टप्पीत टप्प्याटप्प्यानं आपण परमार्थ करून आपल्या परम स्वरूपाला प्राप्त होऊन ही सर्व कटकट, ही सर्व भेद, हे सर्व द्वैत नाही आपल्या ठिकाणी. अशा प्रकारचा आपला निश्चय होण्यासाठी सच्चिदानंद पदाचा उच्चार आहे, सच्चिदानंद पदाचा विचार आहे, सच्चिदानंद पदाचं विवरण आहे. जे माऊलीनं आपल्याला ठासानं केले, गुरुजीने जे आपल्याला ठासानं सांगितले, तद्रूपता गाठून आपण त्या सच्चिदानंदाचा प्रयोग आपल्या आत्मतत्वाला दाखविणारे जे शब्द आहेत, दर्शक शब्द आहेत, त्या शब्दावर आरूढ होऊन त्याचा उच्चार करून तद्रूपता लक्षात घ्यावा. आणि अन्याची व्यावृत्ती सहजच होत असते आणि आपणच आपले शिल्लक पुरवत असतो. अशा प्रकारचं सच्चिदानंद पदाचं विवरण महाराजानं आपल्याला मुद्दाम एक प्रकरण काय, गाभुटीतेविषयी काय, खरे विषय, आणि त्याने किती स्पष्ट शब्दात, गोड शब्दात, काव्यात, छंदात गायलेत. नुसतंच बोललं नाही उद्धटवाणी, गायन केले माऊलीनं. हे बरोबर वाचून शेवट करू. ऐसे एक एक कापूरपणी तिही ये तिही गुणी या परी आटणी सत्ताधिकांची. जसं हे 3 गुन्हे झाले तशी सत्ताधिक. सत्ताधिक म्हणजे सत्ताधिक, चिदाधिक, सत्ताधिक, प्रकाशाधिक, सुखाधिक यांची देखील आटणी. त्यांच्या आटणी करण्यात यांची आटणी झाली. म्हणजे यांची आटणी झाली म्हणजे नाहीशी झाली नाही, पण याची अभिव्यक्ती, यांची जी व्यावहारिकता, यांचा जो उच्चार, वाच्यता, यांची जी व्यक्तता ती गेली. आणि व्यक्तानं व्यक्त नेलं, व्यक्तानं व्यक्त नेलं, वाच्यांशानं वाच्यांश गेला, खाली लक्ष शिल्लक राहिलं, लक्ष अर्थात गेलं. आणि खाली जे शिल्लक राहिलं ते एकमेव अद्वितीय अखंड एक रस आत्मोक्ष आहे. आणि हेच ज्ञान आहे. आणि याला आपण कैवल्यता म्हणू शकतो. अशा प्रकारची कैवल्यता च्या सच्चिदानंद पदत्रय विवरणामध्ये सहज लक्षात आणून दिलेली माऊली. ती खूप वेळ झाला मी आता पाहिलं. हो हरकत नाही, हरकत नाही. हो हो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी, जय हरी, जय जय हरी महाराज, जय हरी. सर्वांना जय. सर्वांना जय हरी. जय हरी महाराज, सर्वांना जय हरी. जय हरी बाबा, जय हरी. जय हरी सर्वांना. जय हरी बाबा. सर्वांना जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय